Hello students, today's lecture we will discuss about chapter number first seed technology. In this chapter the next point is flowchart shows seed multiplication chain. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सीड मल्टिप्लिकेशन बघितलं, सीड क्लासेस बघितले, त्यानंतर त्याचा ॲक्च्युअल फ्लो चार्ट काय आहे ते आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन अँड नोटिफिकेशन ऑफ व्हरायटी. मग ती सीड जी आहे तिचं काय करायचं, आयडेंटिफिकेशन करायचं, तिला नोट करायचं, नोटिफिकेशन करायचं, सर्टिफाय करायचं. ही व्हरायटी नेक्स्ट जनरेशनसाठी कॅपेबल झालेली आहे, तीच आपण नेक्स्ट जनरेशनसाठी फॉरवर्ड करणार आहोत, असं त्याचं नोटिफिकेशन असेल. देन त्यामध्ये फर्स्ट आहे न्यूक्लियस सीड. त्यानंतर न्यूक्लियस सीड झाल्यानंतर त्याचं लेबलिंग केलं जातं ब्रीडर सीड्स. ब्रीडर सीड्स नंतर काय केलं जातं फाउंडेशन सीड्स. मग फाउंडेशन सीड्समध्ये स्टेजेस आहेत, स्टेज फर्स्ट अँड स्टेज सेकंड. ओके, त्यानंतर फाउंडेशन सीड्स नंतर नेक्स्ट स्टेज आहे किंवा क्लास आहे सर्टिफाईड सीड्स. मग सर्टिफाईड सीड्स त्याच्यामध्ये स्टेज फर्स्ट अँड स्टेज सेकंड. ओके, हे आपण बघितलं आणि कोणत्या सीडचं काय लेबल आहे हे आपण बघितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. देन कमर्शियल कल्टिवेशन. कमर्शियल कल्टिवेशन त्याच्यामध्ये ट्रूथफुल सीड्ससुद्धा काय केलं जातं, इन्क्लूड केले जातात. सीड मल्टिप्लिकेशन चेन. ओके, दिस इज ए सीड मल्टिप्लिकेशन चेन. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज सीड टेक्नॉलॉजीचे रोल्स. ओके, मग त्याचे रोल्स काय आहेत त्यामध्ये आता फर्स्ट ए कॅरियर ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज. मग त्याच्यासाठी न्यू टेक्नॉलॉजी काय काय आहेत. न्यू टेक्नॉलॉजी द इंट्रोडक्शन ऑफ क्वालिटी सीड्स, न्यू व्हरायटीज इन्क्रीज यील्ड लेवल्स. मग त्याची न्यू व्हरायटी ज्या आहेत त्या काय करायच्यात, आपल्याला क्वालिटी मेंटेन करूनच ते काय करायचं, आपल्याला व्हरायटीज इन्क्रीज करायच्यात आणि त्याचं प्रोडक्शन जे आहे ते सुद्धा काय करायचं, आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. दॅट इज ए रोल किंवा ते इन्क्रीज केलं जातं. दॅट इज ए सीड टेक्नॉलॉजीचा रोल. In India, the cultivation of high yielding varieties have helped to increase food production nearly up to 291.95 million tons. ओके, मग त्याच्या थ्रू काय केलं जातं, सीड टेक्नॉलॉजीच्या थ्रू काय केलं जातं, ऑल ओव्हर इंडिया याच्यामध्ये यील्डिंग व्हरायटीज किंवा हाय यील्डिंग व्हरायटीज डेव्हलप केले जातात. हा इन्क्रीज फूड प्रोडक्शन केलं जातं. मग फूड प्रोडक्शनसुद्धा काय केलं जातं, इन्क्रीज केलं जातं. मग किती सांगितलं ते 291.95 मिलियन टन्स. ओके, विच इज हायर बाय 6.74 मिलियन टन्स दॅन प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन. देन 285.21 मिलियन टन्स अचीव ड्युरिंग 2018 and 19 the Seeds Act vehicle for the superior genotype to reach farmers. ओके, मग एका वर्षात काय केलेलं आहे, 2018 ते 2019 या इयरमधले जेवढं फूड प्रोडक्शन झालेलं होतं किंवा सीड टेक्नॉलॉजीच्या हेल्पनं काय फूड प्रोडक्शन झालेलं आहे तिथं काय केलेलं आहे, मेंटेन तिथं डाटा केलेला आहे. ओके, म्हणजे सीड प्रोडक्शन काय करणं, डेव्हलप करणं किंवा सीड प्रोडक्शन चेंजेस त्याच्यामध्ये हाय यील्डिंग कॅपॅसिटी डेव्हलप करणं आणि हाय यील्डिंग प्रोडक्शन कॅपॅसिटी तर काय करणं, डेव्हलप करणं. दॅट इज ए रोल ऑफ सीड टेक्नॉलॉजी. देन बेसिक टूल फॉर सिक्युअर्ड फूड सप्लाय. मग त्याच्यासाठी काय बेसिक टूल यूज केले आहेत, द सक्सेसफुल इम्प्लिमेंशन ऑफ द हाय यील्डिंग व्हरायटीज सीड प्रोडक्शन प्रोग्राम इन इंडिया. मग त्याच्यासाठी काय हाय यील्डिंग व्हरायटी ज्या आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी प्रोग्राम्स ऑफ इंडिया किंवा सीड प्रोडक्शन इन इंडिया असं केलेलं आहे. मग त्या सीड प्रोडक्शनसाठी काय काय तिथं कन्सेप्ट आहे किंवा काय तिथं केलं जातं. दिस इज लेड रिमार्केबल increase the production and reduction in food imports or other countries. ओके, मग ज्या कंट्रीमध्ये सीड फूड प्रोडक्शन कमी झालेलं आहे त्या कंट्रीला काय करणं, फूड सप्लाय करणं. आणि जर आपल्याकडे फूड प्रोडक्शन कमी झालेलं असेल, सीड प्रोडक्शन कमी झालेलं असेल तर आपण काय करतो, आपल्याकडे ते इम्पोर्ट करतो. ओके, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करण्यासाठी हे फूड सप्लाय किंवा बेसिक टूल तिथं यूज केलं जातं. इन स्पाईट ऑफ रॅपिड इन्क्रीज इन पॉप्युलेशन. मग पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यानंतर तिथं फूड प्रोडक्शन किंवा फूड सप्लाय जो आहे तो काय होईल, तिथं त्याची डिफिशियन्सी होईल. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काय केले जाते, फूड सप्लाय तिथं इम्पॉर्टंट आहे. ओके,
Introduction of semi-dwarf and high-yielding varieties of rice and wheat and hybrid of different crops increase productivity and lead to the potential development. मग फूड सप्लाय जो आहे किंवा फूड डेफिशियन्सी आहे ही आपल्याला मेंटेन करण्यासाठी काय करावं लागेल, हाय इल्डिंग व्हरायटीज तिथं प्रोड्यूस करावं लागतील, त्यानंतर हायब्रिड व्हरायटीज तिथं प्रोड्यूस करावं लागतील आणि त्या तिथं एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट केल्यानंतर त्याची तिथं काय होईल, तिथं डेफिशियन्सी आहे तिथं काय करता येईल आपल्याला मेंटेन करता येईल. ओके, देन प्रिन्सिपल मीन्स टू सेक्युअर क्रॉप इल्ड्स इन फेवरेबल एरिया ऑफ प्रोडक्शन. ओके, मग फेवरेबल एरिया तिथं सिलेक्ट करून त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ज्या सीड्स किंवा जे प्रोडक्शन आपण घेणार आहोत त्याचं काय करायचं आहे, हाय इल्ड किंवा त्याचं इम्प्रूव्हमेंट करायची त्या व्हरायटीची. टू सप्लाय गुड क्वालिटी सीड्स ऑफ इम्प्रूव्ह व्हरायटीज सुटेबल टू दिस एरिया इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन टू सिक्युअर हाय क्रॉप इल्ड. ओके, मग ज्या एरियामध्ये काय होतं आहे, वेल डेव्हलप सीड्स होतात किंवा सीड्ससाठी फुल्ली डेव्हलप किंवा फुल्ली फेवरेबल कंडिशन्स तिथं आहेत, तिथं काय करणार आपण, इम्प्रूव्ह व्हरायटी किंवा व्हरायटी ज्या आहेत त्या तिथं इम्प्रूव्ह केल्या जातील. त्याच्या थ्रू काय केलं जाईल, यील्ड प्रोडक्शन जे आहे हे सुद्धा काय केलं जाईल, इम्प्रूव्ह केलं जाईल. देन ए मीडियम फॉर रॅपिड ऑफ ॲग्रिकल्चर इन केस ऑफ नॅचरल डिझास्टर्स. ओके, मग नॅचरल डिझास्टर्स थ्रू काय होतं आहे, सीड प्रोडक्शन जर झालेलं असेल त्याच्या थ्रू काय केलं जातं आहे, नॅचरल डिझास्टर थ्रू ते काय झालं, पूर्णपणे डॅमेज झालेलं आहे, डिसमिस झालेलं आहे, ते सुद्धा कव्हर करण्यासाठी, त्याची सुद्धा डेफिशियन्सी कव्हर करण्यासाठी आपल्याला सीड टेक्नॉलॉजीचा यूज करता येईल. मग ते कसं, इन केस ऑफ फ्लड्स अँड ड्रॉट अफेक्टेड एरियाज द गव्हर्नमेंट विल प्रोव्हाइड द इम्प्रूव्ह सीड्स. ओके, मग फ्लड येऊन गेलेला आहे किंवा ड्रॉट कंडिशन आहे तिथं काय करणार, गव्हर्नमेंट थ्रू काय केलं जातं, ज्या इम्प्रूव्ह आणि क्वालिटी सीड्स आहेत त्या तिथं काय केलं जातं, प्रोड्यूस केल्या जातात, त्या तिथं प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्याच्या थ्रू ती काय केलं जातं, त्यांना फूड ग्रेन्स किंवा त्यांची फूड प्रॉब्लेम जो आहे तो काय केला जातो आहे, क्लिअर केला जातो. ओके, मग ते कंट्री वाईज किंवा मग ते एरिया वाईज तिथं डेव्हलप केलं जातं. नॅशनल सीड रिझर्व स्टॉक गिव्स हाय प्रायोरिटी फॉर मीटिंग सच नॅचरल कॅलेमिटीज. ओके, मग नॅचरल सीड रिझर्व स्टॉक जे आहे त्याच्या थ्रू काय केलं जातं, गव्हर्नमेंट त्यांना ती सीड्स काय करतात, प्रोव्हाइड करतात. Then this would provide improved seeds in the emergency period to production areas for rapid production of food grains. Okay, मग त्या फूड ग्रेन्सचं काय केलं जातं, रॅपिड फूड प्रोडक्शन तिथं केलं जातं. कशासाठी, तिथे जे नॅचरल डिझास्टर झालेले असतील, फ्लड आलेला असेल किंवा ड्रॉट कंडिशन असेल, मग ती फूड प्रोसेस जी आहे किंवा फूड सप्लाय जो आहे किंवा फूड प्रॉब्लेम जो आहे तो लवकरात लवकर काय व्हावा, सॉल्व्ह व्हावा, त्यासाठी तिथं काय केलं जातं, नॅचरल सीड रिझर्व स्टॉक याच्या थ्रू गव्हर्नमेंट काय करतं, त्यांना ते सीड प्रोव्हाइड करतं आणि त्यांचा जो फूड प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं काम करतं. ओके, दिस इज अ फर्स्ट चॅप्टर सीड्स टेक्नॉलॉजी. मग त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, त्याची डेफिनेशन बघितलेली आहे, त्यानंतर स्टेजेस ऑफ सीड प्रोडक्शन हे आपण बघितलेलं आहे किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ सीड हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. मग त्यामध्ये क्लासेस आहेत, मग न्यूक्लियस सीड आहे, तसं ब्रीडर सीड्स आहे, फाउंडेशन सीड आहे, सर्टिफाईड सीड्स आहे, ट्रूथफुल सीड्स आहेत, हे सगळे आपण त्याच्यामध्ये कन्सेप्ट बघितलेले आहे. त्यानंतर रोल ऑफ सीड टेक्नॉलॉजी, मग सीड टेक्नॉलॉजीचे रोल काय आहेत हे सुद्धा आपण बघितलेले आहे. ओके, द फर्स्ट चॅप्टर इज फिनिश सीड टेक्नॉलॉजी. ओके, मग सीड टेक्नॉलॉजी झाल्यानंतर आता नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो सीड सर्टिफिकेशन, ॲक्च्युअल सीड सर्टिफिकेशन काय आहे, मग त्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहे ते आपण त्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू. फर्स्ट चॅप्टर इज फिनिश.